गेल्या भागात आपण पाहिलं कसं आपण सावतसडा वॉटरफॉलला एन्जॉय केलं, फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि त्या सगळ्याचं श्रेय जातं फक्त एकाच व्यक्तीला, तो म्हणजे होता हा निखिल दादा. हा नसता तर आम्ही बहुतेक इतकी मजा करू शकलो नसतो. थँक्यू नितीन बाय. त्याचनंतर आपण जाणून घेतला इतिहास, तो म्हणजे धूतपापेश्वर मंदिराचा. हे झाले मागच्या भागात. या भागात आपण जाणार होतो दक्षिण कोकणाची काशी म्हणजेच कुणकेश्वर, आणि दुसरे होते लोकेशन ते म्हणजे नवसाला पावणारा पोखरबावचा सिद्धिविनायक. त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर पण टाकले. काही बोले भाई. पावसाचं रौद्र रूप कसं वाटतंय तुम्हाला? एकदम जोरदार भाई, काय दिसत नाही पुढे. दोन स्पीड ब्रेकर जॉब झाले आता त्याच्यावरती आणि 4 डोळे लावले. खरं दिसत नाही. पावसाचे रौद्र रूप बघितल्यानंतर आता वेळ होती समुद्राचं विलक्षण दर्शन घेण्याची. जबरदस्त व्ह्यू आणि व्ह्यूच्या लगतच रोड. कुणकेश्वरला जाताना हा फिलिंग सगळ्यात बाप आहे. कुणकेश्वर मंदिराजवळ पोहोचलोच आहे आम्ही. पोहोचून तुम्हाला दाखवतो मंदिराचं दर्शन. ठीक आहे, बाकी कसं वाटतंय? मस्त एकदम मजेत. एकदम जबरदस्त. जबरदस्त काय आहे ते बघायला विसरू नका. 2 मिनटं द्या. या निसर्गरम्य कोस्टल रोडच्या व्ह्यूसाठी आम्ही 2 राऊंड परत मारले आणि त्यानंतर आम्ही पोचलो थेट कुणकेश्वराच्या मंदिरात. एक नंबर. चलो भाई. हर हर महादेव. चप्पल काढून आतमध्ये जायचं. म्हणून काय पण म्हणते काय गेट आहे. प्रवेशद्वार बघा. रेंजच नाही. फरार बॉयज. वार फरार. दक्षिण कोकणातील काशी म्हणजे कुणकेश्वर मंदिर. देवगड शहरापासून 14 किलोमीटरच्या अंतरावर असणारे एक प्राचीन शिव मंदिर. कुणकेश्वराचे मंदिर अनेक वर्षांपूर्वी बांधले गेले. पौराणिक कथेनुसार व्यापारासाठी समुद्रात प्रवास करणारा एक खलाशी कुणकेश्वराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आला. अचानक समुद्रात कहर झाला. खलाशी मुसलमान होता. जहाज समुद्रात बुडाल्यासारखे वाटत होते. त्याला त्या समुद्रकिनाऱ्यावर एक दिवा दिसला. त्याने त्या दिव्याला प्रार्थना केली, तू कोण आहेस हे मला माहीत नाही, पण तू मला मदत केलीस आणि हा कहर थांबवल्यास मी तुझ्यासाठी मंदिर बांधेन. आणि त्याचे जहाज कुणकेश्वराच्या समुद्रकिनारी आले. कोणतीही अडचण न येता वचनाप्रमाणे त्यांनी मंदिर बांधले. कुणकेश्वराचे शिवलिंग तिथे आधीपासूनच होते, परंतु मंदिराचे बांधकाम ते त्या खलाशाने पार पाडले. तर चला बघूया मंदिरातील आतील भाग. चाल देवा. रेणू तुझी चाल देवा. नाव देवा. रस्त्यातून येताना ॲक्च्युली आम्हाला या पवन चक्क्या दिसल्या होत्या. सरळ की राईट. एक लेफ्ट आहे भाई. या पवन चक्क्यांना बघायला आम्ही आता चाललो आहे. त्याचं तेच हंट चालू आहे की कुठून जायचंय कुठून नाही. व्ह्यू तर एकदम बाप येतो त्या पवन चक्क्यांचा. बघूयात, जाऊनच भेटलं तर नक्कीच दाखवतो. कदाचित आम्ही राईट रोड वरती आहे, कारण इथून पवन चक्क्यांचा व्ह्यू तर येतोय. हो 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 हो, कडक व्ह्यू, एकदम धमाकेदार. पोचून दाखवतो. चक्रीवादळ
इलेक्ट्रिक जनरेशन, हाऊ इंडक्शन मोटर स्टार्ट्स. परफेक्ट. फेमस देवगडची झिपलाईन, त्याचंच हे लोकेशन आहे ॲक्च्युली. आणि इथेच आपल्या पवन चक्की आहेत. I guess हेच झिपलाईन आहे. झिपलाईन होऊन तिथे पुढे जातात आणि इथे आहे पवन चक्की. लोकेशन तर एकदम बाप आहे आणि फील पण एकदम बाप आहे. बाप फील जबरदस्त. सगळ्यात जास्त बाप फील निनाद घेतोय. निनाद एक नंबर. आणि हे दोघं यांचं काय चाललेलं आहे बघूया. हो लोकेशन बघतायत ते त्यांच्या फोटोशूटसाठी. जबरदस्त व्ह्यू आणि फोटोग्राफ काढून पण अजून एक लोकेशन बाकी आहे, पोखर बाव. ते मंदिर बघायला आपल्याला जायचं आहे. जर ते मंदिर पॉसिबल आहे की नाही आज बघूयात, जरा डिस्कशन करूयात आणि भेटूयात. आजच्या दिवसाचं लास्टचं लोकेशन आपण आलेलो आहोत, पोखरबावचं सिद्धिविनायक मंदिर. बऱ्यापैकी सिनिक मंदिर आहे हे. यांचं बघा काय चाललं. तर हे गणपती मंदिर पाहूयात आणि तुम्हालाही दाखवतो मी हे मंदिर कसं आहे. आता दिसलंच नाही. तुम्ही पोखरबावला पोचलात की तुम्हाला थोडंसं चुकल्यासारखं वाटेल, कारण वरती मंदिर सिद्धिविनायकाचं आहे आणि जे ॲक्च्युअल मंदिर आहे ते खाली तळघरात दिसतंय. एक मजला खाली उतरून गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं की ॲक्च्युअल मंदिर तर इथेच आहे. पायऱ्या स्लिपरी आहे ना, पायऱ्या स्लिपरी आहे हो. हे बघ वरती जे पाहिलं ते होतं ॲक्च्युअल पोखरबावच्या सिद्धिविनायकाचं मंदिर. पण आता जे आपण पाहतोय ते आहे महादेवाचं मंदिर. पांडवकालीन इतिहासाचा भाग असलेला आणि 1000 वर्ष जुनं असलेलं महादेवाचं मंदिर म्हणजे हे पोखरबावचं मंदिर. दाखवलेल्या गुहेतून येणाऱ्या नदीचा प्रवाह इतका होता की आम्ही क्रॉस करून ते मंदिर बघूच शकलो नाही. आमचं नशीबच खोटं होतं. परंतु त्या नदीने त्या मंदिराचं सौंदर्य आणखी उलगडून टाकलेलं. हे आहे पोखरबावचं गणपती मंदिर, सिद्धिविनायकाचं मंदिर. आणि काय एवढा भारी व्ह्यू आहे. जे कोकणात जे रत्न लपलेले आहेत ते शोधून काढले तरच भेटतील, नाहीतर भेटणार नाही. खूप बाप लोकेशन आहे. काय बोलते, कसं लोकेशन आहे? खूप छान. मस्त आहे. कोकण म्हणजे एकदम स्वर्गच झालाय आता. निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा बघा हा व्ह्यू. एवढं सॉलिड लोकेशन, सॉलिड व्ह्यू. पण तिथे आतमध्ये जायला चान्सच नाही आहे, कारण की आज पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे, तर क्रॉस करून जाता येणार नाही. सो आम्ही रिस्क नाही घेत आहे, आम्ही इथेच थांबतो आहे. एवढा पाऊस असून सुद्धाही खूप क्लीन वॉटर आहे, म्हणजे आतलं दिसतंय सगळं पाण्यातलं. निनाद दिसते म्हणजे मोठी वार्ता झाली ना. काय बोलते? निनाद दिसते म्हणजे मोठी वार्ता झाली. निनाद न दिसायला अजून काळोख नाही झालाय, तर म्हणून आपण सॉर्टेड आहोत. तिथे निनाद दिसतोय. तर निघूयात आपण आता घराकडे. आजचा दिवस आपण इथेच संपवतोय. दिवस तर संपला होता, पण ॲडव्हेंचर काही संपेच ना. पुढे येणारे ॲडव्हेंचर पाहून तुमचेही डोळे थक्क होतील, कारण आम्हाला भेटायला येणार होते काही जंगली जनावर.
आम्ही येऊन पोचलो आहे अशा ठिकाणी जिथून पूल वाहून गेलेला आहे आणि पुढे जायला रस्ता नाही आहे, तर परत फिरून जायला लागणार आहे. आता आमचं झालं गेमच गेम. किती वाटत आहे कपडे किती कसले तुला हा बघा. तुला बघून भीती आवड्या लांब पडेल नाही. ना तुमचं रिएक्शन काय आहे? गाडी अजून चालवायला लागणार मला. पाटून 4 झालेले आहे. इथून जायचं होतं पण गेम झालेला आहे, तर आता परत फिरून जायचं. चला मित्रांनो, परत सुरू करूया आपली जर्नी. थँक्यू दादा. थँक्यू थँक्यू थँक्यू. यांना विचारलं म्हणून आम्ही सक्सेसफुली वाचलो, नाहीतर गेम झाला तशी मी गाडी टाकली नसती भाई. भले गाडी झोपायला लागलं असतं चाललं असतं. प्रश्नच नाही आहे. गाडी अशाच ठिकाणी गाडी टाकून मतलब पण नाही आहे. उगाच जबरदस्ती आपण एक रात्र गाडी झोपलं असतं चालली असते. ना. रात्रभर गाडी चालवली असती ते चाललं असतं. पण अशा ठिकाणी नाही जायचं. अशा ठिकाणी नाही जायचं. आता तू हे लाव. आता सांग मला कसं जायचं आहे. हो थांब जरा, पुढे थांब. मध्ये थोडंसं येऊ दे. म्हणजे बाहेर पडणार होतं. खतरनाकच रस्त्यावर आला. चला भेटूया पुढे. तिथे पण एक आहे. त्याच्या गावात आमच्या गावात, प्रतीक्षाच्या गावात आवाज करू नको, थांब ना. भाई खोलले यार. खोलले कालोगाचे काय नाही दिसत. शपथ. खोलल्याचा शॉट म्हणजे असं अनएक्सपेक्टेड काय ना काहीतरी मध्ये येतच असतं. लास्ट टाइम आम्ही महाबळेश्वरला गेलेलो तेव्हा साळींदर दिसलेलं, पण आम्ही व्हिडिओ नाही काढली. पण आज व्हिडिओ काढण्यात आम्ही सफल झालेलो आहोत. बघूया आता पुढे काय भेटतंय. क्या जाने क्या मिल जाए. पुढे तो बने रहिए ब्लॉग पे.